पाहायला मिळेल. खुतड संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत. संदीप का बॉलर? संदीप संदेश. ओके, बॉलिंग ट्रॅक वरती संदेश आहे. तर एका बाजूला विनोद गुंड सर पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटल टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती मोठं नाव आहे. इंटू द गॅप मध्ये वन बाउन्स क्लिअर करेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला बोल केला जातोय आणि या चौकाराने खातो पण होत असताना अंबाडी असंघाचं 4 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड. संदेश आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल आक्रमण केले आणि इथून मात्र चौकार आलाय. म्हणून गुड सर नक्कीच अनेक टेनिस बॉल क्रिकेट हाताळले त्यांच्या माध्यमातून आणि तेच मैदानाच्या आतमध्ये एव्हलिस वळवलाय, सन्मान दिलाय चेंडूला. इथून एक तेरी तो एक बेरी. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल करत असताना गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती शॉर्ट टापलेन चेंडू, त्याला थारा नाही, सोडणार नाहीत. चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय, आलाय सीमारेखा पार, षटकार. गोलंदाज संदेश वरती हल्ला बोल केला जातोय. प्रत्येकी चेंडू वरती मात्र षटकार आणि चौकार पाहायला मिळाले. यावेळी सोडवलाय जरूर, क्षेत्ररक्षण पोचणार नाही. चेंडूला फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. विनोद गुंड सरांचा इज ऑन फायर पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये. एक स्वप्नगत सुरुवात म्हणायला हरकत नाही. धावपळक आपण अगदी तपासून पाहिला तर आतापर्यंत 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पुरेपूर. मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग केली. इथून बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी कशी असावी हे मात्र पाहायला मिळतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. संदेश वरती हल्ला बोल जरूर केला. सोडवलाय जरूर, फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. फलंदाज बाद विनोद गुंड. बॅक टू द पवेलियन. गॉन. हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अजित, सचिन,
गोलंदाज त्या ठिकाणी सचिन आहे. तर नवीन बॅटर श्रीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण अगदी तपासून पाहिला, धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलं 16 आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. यावेळी प्रतिम चांगला शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण पुढे सरसावला जरूर. एकाच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. श्रीनाथला मात्र आणलं जात आहे स्ट्राईक एंडला. नो बॅटल, वन डाऊन प्लेअर, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून दाखल झाला होता मैदानामध्ये. यावेळी सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा देण्याचं कार्य पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अचूक फेकी येईपर्यंत बॅकअप आहे त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव मात्र फंबल जरूर झाली होती, पण इथून एकाच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एकच धाबेने 2 धावा त्या ठिकाणी. या दुहेरी आकड्याने मात्र धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 19 धावा, 19 रन, 19 धावा धावफलकावरती. यावेळी चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. फंबल होते मैदानामध्ये आणि त्याच कारणास्तव देखील या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक 21 आकड्यावरती. 21 रन. पहिलं षटक कुठेतरी महागडं हाताळलं गेलं. त्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असताना सचिन या गोलंदाजाने प्रभावित केलं आतापर्यंत. यावेळी मात्र ट्रमलाईनच्या बाहेर डाऊन द लेगचा मारा पाहायला मिळाला आणि इथून जबरदस्त धावफलक या ठिकाणी दुहेरी आकड्याने स्पर्श करेल. 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 26 आकड्यावरती. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड, 26 धावा धावफलकावरती. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. तुषार, सुशांत. सुशांत या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅक वरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला पण पाहिला नेहल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन दी बोर्ड, 26 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. इथून सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना नेहलच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम.
इथून नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुशांतने पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळी सप्रतिम सॉफ्ट हँड मात्र चेंडूला फक्त स्लाइस केलं होतं. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. संत क्रिकेट आहे जिथून सुरुवात राहिली होती. विनोद गुणसराने जी सुरुवात पाहायला मिळाली तदनंतर जी धावांची गती गंभीर राहिली गेली याच्यामध्ये पलटवार केला गेला. त्या ठिकाणी खुताड संघाने गोलंदाज सुशांत आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याच्या नावावरती राहिला तदनंतर एक धाव खर्च केली. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या खूपच बाहेर वाईट सिग्नल अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 28 रन ऑन दी बोर्ड. 28 धावा जरूर इथून चांगली खेळी करत असताना आतापर्यंत एक संयमी खेळी एक कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना दोन बॅटल यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू आणि फळीची कनेक्टिव्हिटी नव्हती आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली सुशांतच्या माध्यमातून. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. श्रीनाथ आहे अजूनही स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिला राहुल आहे. उडवलाय टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू बराच काळ हवेत स्वतः यष्टी रक्षक त्या चेंडू खाली आलाय. फलंदाज बाद होताना श्रीनाथला लागलाय पूर्ण विराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज त्या ठिकाणी जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संत क्रिकेट सुरुवात चांगली होती तदनंतर जो पलटवार केला गेला खुताड संघाने आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संयोगरित्या समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील सुशांत या गोलंदाजाने धावपळक आपण पाहिला तर 28 आकड्यावरती स्थिर आहे. 28 रन ऑन दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती उडवलाय जरूर जितूच्या बॅट मधून. इथून मात्र चेंडूला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. धावफलक जाऊन पोहोचले 34 आकड्यावरती. 34 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल त्या ठिकाणी. यावेळेस मात्र फटका जरूर फसला होता त्या ठिकाणी. इथून 3 षटकाचे होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या लाईव्ह ऍक्शन मध्ये. गोलंदाजाचं नाव सांगा. विवेक. विवेक आला या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शेवटचा आणि अंतिम षटक आहे प्रगती पथावर. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण नेट ओव्हर मध्ये स्पेशलिस्ट गोलंदाज करत असताना त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर या हॅबिलिस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत विवेक. या गोलंदाजाने प्रभावित केलाय खुताड संघाच्या माध्यमातून. धावफलक 35 आकड्यावरती स्थिर आहे. आतापर्यंत 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अंबाडी असंघ पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस मात्र व्हाईट सिग्नल आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती. इथून थोडीशी फंबल झाली जरूर बॅकवर्ड शॉट लेगला, पण इथून सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावा लागेल. यस राहुल मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली विवेकच्या माध्यमातून. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून पूर्णपणे थोडासा डकआउट मध्ये संघ पाहायला मिळतोय अंबाडी असंघ. यावेळेस मोठा प्रहार जरूर केलाय. फटका फसला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. फलंदाज 1 बाउन्स क्लिअर करेल या ठिकाणी. सीमारेखा पार चौकार 4. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. याही वेळेस मात्र यस विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. इथून एक इनिंगचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. ओव्हर झाली ओव्हर. बाईकची चावी कोणाची हरवली असेल तर आमच्याकडे आहे. इथून घेऊन जायची आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती. श्री साई चिंतुपाडा ब संघ आणि या ठिकाणी श्री गणेश कृपा तांबडमाल कॅप्टन आणि विजयी संघामधील आपण लॉस टाकणार आहोत. श्री साई चिंतपाडा ब कॅप्टन आणि श्री गणेश कृपा तांबडमाल कॅप्टन तसेच विजयी संघामधील दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण लॉस टाकणार आहोत लगेच.
42 धावांचं लक्ष आहे समोर असेल खुताड संघाला. चला श्री साई चिंतूपाडा ब संघ कॅप्टन 42. विजयी संघाला बाय असेल, जो संघ विजय होईल त्या संघाला बाय असेल. चला आपण नाणेफेकीचा गोल लगेच करू. एका बाजूला आपण पाहिला तर श्री गणेश कृपा तांबडमाल, तर एका बाजूला श्री गणेश श्री साई चिंतपाडा. या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आमचे अध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथून आपण पहिलं षटक विनोद गुडसरांचा तब्बल 10 धावा खर्च करत असताना 10 रन ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र नक्कीच फलंदाजी करत असताना विवेक स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. फसवा चेंडू पाहायला मिळाला, फंबल झाली त्या ठिकाणी. इथून मात्र एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून श्री साई चिंतूपाडा बस संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण लगेच निर्णय कळवायचा आहे, जास्त वेळ न घेता. वेळेचे दिरंगाई नका करा. गोलंदाज या ठिकाणी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत धावफलक आपण पाहिला 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी बोर्ड, 11 धावा धाव फलकावरती. यावेळी चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. इथून षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन द बोर्ड.
गोलंदाज राहुल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. गोलंदाज राहुल आहे तर एका बाजूला आपण स्ट्राईक एंडला पण पाहिला सुशांत हा फलंदाज पाहायला मिळतोय. मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. 42 धाबांचं लक्ष हे समोर आहे. इथून आतापर्यंत आपण पाहिला 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून काही डॉट बॉल आलाय आणि प्रत्येक डॉट बॉल थोडासा प्रेशर कन्वर्ट करेल. सलग 3 चेंडू डॉट बॉल हाताळले गेलेत. इथून काय जबरदस्त 42 धाबांचं लक्ष असताना इथून मात्र कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी केली जाईल हे देखील मात्र पाहिलं जाईल. आतापर्यंत 9 चेंडू मागे 5 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. लाईन लेन मेंटेन केली. इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12. अजूनही विजयासाठी 30 धाब्याची गरज असेल. येणारी चेंडूंची आपण संख्या तपासून पाहिली तर 14 चेंडू आणि 30 धाब्याचं लक्ष हे समोर असेल. 14 चेंडू आणि 30 धाब्याची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण आहे. उडवलाय जरूर, यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू, बराच काळ हवेत आहे. इथून क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस, विकेटचं पतन. कॉन धन्यवाद, थँक्यू. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काय जबरदस्त पलटवार राहिला गेलाय अंबाडी असंघाच्या माध्यमातून. गोलंदाज राहुलने कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का, अनेक प्रश्नचिन्ह आहे. संदेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून येणारे चेंडू असतील 13 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल. 13 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त सामना रंगेल या ठिकाणी. यावेळी पहिलाच बॉल सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, मिस्टाईम स्ट्रोक राहिला गेला आणि इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 29 धाब्याची गरज असेल. धन्यवाद, थँक्यू. गोलंदाज जितूला आणला जाते. 12 चेंडू 29 ची गरज आहे. संदेश आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी लेग बायच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण होईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन. इथून मात्र प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करेल.
इथून 42 धावांच्या लक्ष असताना जो पलटवार केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून अंबाडी असंघाने एक चांगली गोलंदाजी हाताळली गेली. जितू आलाय गोलंदाज राहुलने मात्र प्रभावित केलं. अधिराज्य जरूर गाजवलं गेलं. एबिलिस बडलाट वेग तेज तर्रार डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत जितू. थोडा तिसरं षटक आहे प्रगती पथावर. जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना जितू वेगावरती स्वार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एबिलिस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पिच टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. पंपत झाली त्या ठिकाणी. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या कडवरती. 15 रन ऑन दी बोर्ड. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ आहे. लावूड अपील जरूर होते. इथून मात्र काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. प्रत्येक चेंडूवरती यस या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली जाईल. शेवटच्या आणि अंतिम दोन दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. इथून जी गोलंदाजी राहिली गेली अंबाडी असंघाने पलटवार केला गेलाय. एबिलिस मोठा प्रहार जरूर केलाय. क्षेत्रक्षण ठिकाणी चुकी करणार नाही. पाच सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज थँक्यू. नवीन फलंदाज कुणाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. हा चेंडू निर्णायक ठरेल मात्र नक्कीच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी डॉट बॉल आलाय. इथून येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 26 धावेची गरज. 6 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून 6 चेंडू आणि 26 ची गरज असेल. यावेळी पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. इथून 5 चेंडू आणि 26 ची गरज. 5 गेंदे से 26 रनों के दरकार. श्रीनाथ या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केला गेलाय. पलटवार राहिला गेलाय अंबाडी असंघाच्या माध्यमातून. यावेळी सोडवलाय जरूर चेंडूला. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद.
इथून धन्यवाद 4 चेंडू आणि 26 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. श्रीनाथ आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. धन्यवाद. इथून चांगले गोलंदाजी हाताळले गेले. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हॅट्रिक चेंडू असेल या ठिकाणी. गोलंदाज श्रीनाथ. प्रतिम लावून अपील. यस इथून मात्र हॅट्रिक सिद्ध करत असताना या ठिकाणी श्रीनाथच्या नावावरती राहिली गेली हॅट्रिक. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चला श्रीसाई चिंतूपाडा ब आपण निर्णय कळवायचा आहे लगेच. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरिता. शेवटचा अंतिम चेंडू असेल. जवळजवळ लंबाडी संघाने हा पलटवार केला गेलाय. यस इथून मात्र वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. 18 या आकड्यावरती 18 रन ऑन दी बोर्ड. 1 चेंडू आणि 24 धावेची गरज. 1 गेंदे से 24 रनों की दरकार. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू सरळ लाप केलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. पण म्हणतात ना दूध ओतू गेल्यानंतर काही शोक करण्यात अर्थ नाहीये. म्हणूनच इथून आपण हा सामना जवळजवळ अंबाडी संघाने विजय संपादित केलाय. इथून आपण पाहणार आहोत या तिसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. त्या ठिकाणी श्रीसाई चिंतूपाडा ब संघ तर एका बाजूला श्री गणेश कृपा तांबडमाल. या ऐकूया या मैदानावरला आणि व्हॉइस ऑफ केळवेचा आवाज अनिकेतजी रावते सरांना. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी श्रीसाई चिंतूपाडा ब संघाचे या ठिकाणी 12 13 14 15 16 17 आले 17 आले.